तील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महापालिका जिंकणार। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकसह सर्व महापालिका ठाकरे बंधू लढणार। संजय राऊतांकडून स्पष्ट। कुणी कितीही युती करू द्या, काहीही बोलू द्या, महायुतीला काहीही फरक पडणार नाही। सगळीकडे महायुतीचे महापौर बसतील। ठाकरे बंधू एकत्र येण्याचा काहीही परिणाम होणार नाही। राऊतांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालू नयेत, काही उपयोग नाही, मंत्री गिरीश महाजनांनी डिवचलं। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पॅनल विरोधात भाजपचं पॅनल ठरलं। भाजपचे सहकार समृद्धी पॅनल निवडणूक लढवणार। फडणवीसांचे 2 शिलेदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात उतरणार। आम्हाला जे खायचंय ते खाऊ, हुकुमशाही लादू नका, चिकन मटनच्या वादावरून इम्तियाज जलील यांचं उत्तर। तर टीआरपी वाढवण्यासाठी जलील यांचं नाटक सुरू। संजय शिरसाट यांची टीका। तर संजय शिरसाट काय खातात हे महाराष्ट्राला माहिती, जलील यांचा पलटवार। मास्कबंदी असताना बिर्याणी केल्याप्रकरणी इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करा। भाजप आमदार संजय केनीकर थेट छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांच्या घरी कारवाईची मागणी। मांसाहार ही बहुजनांची खाद्य संस्कृती, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। तर आव्हाड नौटंकी करून राजकीय फायदा घेतायत। आव्हाड पवारांना सवाल करणार का, भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल। देश संविधानानं चालणार, आम्ही काय खाणार आणि कुठे जाणार हे आम्हीच ठरवणार। आजच्या मटन दुकान बंदच्या पालिकांच्या आदेशानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन। पालिकेसमोर कोंबड्या आणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मांस विक्रीच्या बंदीविरोधात आंदोलन।